तर हॅलो मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आधारतर्फे वॅकन्सीज निघलेल्या आहेत सुपरवायझर्स पदासाठी. तर कोणी जर इंटरेस्टेड असणार आहे तर त्याने अप्लाय करायचं आहे. ओके, विविध प्रकारच्या स्टेट्समध्ये वॅकन्सी आलेल्या आहेत सुपरवायझरसाठी. आणि यामध्ये कोणती परीक्षा नाही आहेत. तुम्हाला ज्या आहेत तुमच्या मे बी आता त्यांचा क्रायटेरिया काय आहे, तर ज्या पण त्यांना गरजेचे स्किल आहे किंवा जे पण काही क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार मे बी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण याच्यासाठी कोणती एक्झामिनेशन नाही आहे. इकडं बघू शकता तुम्ही, मी CSV.gov.in या वेबसाईटवर आलेलो आहे. इथं आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, तर अशा प्रत्येक स्टेट्समध्ये जे आहेत ते वॅकन्सी निघलेले आहेत. ओके, आधारच्या सुपरवायझर पोस्टसाठी. ओके, तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. आता बघूया आपण महाराष्ट्रासाठी. तर महाराष्ट्रासाठी जर मी बघितलं तर महाराष्ट्रासाठी इथं बघितलेले ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट फिल प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर बघा, ही जी पोस्ट असणार आहे ती 1 वर्षासाठी असणार आहे. 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे त्यांचा. ओके, आणि पोस्टचं जे नाव असणार आहे ते आधार सुपरवायझर किंवा आधार ऑपरेटर असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर वॅकन्सी आपण बघितल्या तर त्या अहमदनगरमध्ये 1, अकोल्यामध्ये 1, भांडरा 1, गडचिरोली 2, मुंबई 1, नांदेड 1, पालघर 1, परभणी 1, रायगड 1, सांगली, सातारा 2, सिंधुदुर्ग 1, अमरावती आणि जळगाव, पुणे 1. तर अशा प्रकारचं जे आहेत वॅकन्सीचे डिटेल जे आहेत ते याच्यामध्ये दिलेलं आहेत. लास्ट डेट जी आहेत मित्रांनो ती 1 ऑगस्ट 2025 असणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे पोस्टला. आणि अप्लिकेशन इज इन्व्हायटेड फॉर द मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय असायला पाहिजे. तर इथं दिलेलं आहेत की तुम्ही किमान 18 वर्षाचे असायला पाहिजे. मिनिमम 18 इयर और अबाऊ 12th पास, म्हणजे तुमचं 12वी मागितलेलं आहे. तुम्ही 12वी जर असलं तरी चांगलं आहे. ओके, और मॅट्रिक्युलेशन प्लस 2 इयर ITI, किंवा तुमचं 10वी करून जर तुम्ही ITI केलेलं आहे तरी तुम्ही पात्र आहात. जर तुम्ही मिनिमम 3 वर्ष पॉलिटेक्निक डिप्लोमा जर केला आहे तुम्ही रिस्पेक्टिव्ह स्टेट फॉर द सेमी स्किल मॅन पॉवर. ओके, जर तुम्ही मिनिमम 3 वर्षाचा डिप्लोमा जर केलेला आहे तरी पण तुम्हाला ते एलिजिबल आहात. कॅन्डिडेट शुड हॅव अ आधार ऑपरेटर ऑर सुपरवायझर सर्टिफिकेट इश्यू बाय द टेस्टिंग अँड सर्टिफाईंग एजन्सी ऑथराइज बाय UIDAI फॉर डिलिव्हिंग द आधार सर्व्हिस. ओके, तर या गोष्टी आहेत. ओके, तर ही सगळी त्याची प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी इथं अप्लाय करताना आपण जर अप्लायवर गेलो, सध्या हे नाही दाखवत आहे. ओके.